नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी संदर्भात एक नवीन अपडेट येत आहे. अपडेट असा आहे की आता या देवेंद्र फडणवीस सरकारने सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी तर करणार आहोत आणि त्यासाठी जून 2026चा कालावधी त्यांनी दिलेला आहे. मग आता जून 2026च्या कालावधीसाठी जी की शासनाने समिती नेमली, ती समिती जी आहे ती एप्रिल 2026पर्यंत मागचा डाटा क्लिअर करून त्यांना अहवाल सादर करणार आहे. आता याच्यामध्ये बहुतेक शेतकऱ्यांना हा प्रश्न पडलेला आहे की ही जी काही कर्जमाफी कोणत्या वर्षाची होणार आहे? चालू वर्षाची होणार आहे, मागच्या वर्षाची होणार आहे की मागच्या 5 वर्षाची होणार आहे? तर या संदर्भात देखील एक नवीन अपडेट समोर येत आहे आणि तो अपडेट असा आहे की राज्य शासनाने पीक कर्जांची सगळी माहिती बँकांकडनं मागवण्यात येत आहे. आता ही बँकांनी माहिती दिलेली आहे, ओके, आणि जमा होत देखील आहे. पण याच्यासाठी 2022-23, 23-24, 24-25 असे जे वर्षातील थकबाकीदार शेतकरी आहेत त्यांची कर्जमाफी होणार असल्याचं इथे समजते. पण प्रत्यक्षात मागचे 2017पासून जे काही शेतकरी पेंडिंग आहेत, ज्या शेतकऱ्यांची माफी देखील झाली होती, त्याच्यानंतर महात्मा फुले कर्जमाफी योजना आली, त्याच्यात देखील शेतकरी पात्र होते, त्यांचं काय? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न इथं अनुत्तरितच आहे. सध्या तरी एवढीच माहिती समोर आली आहे की 2022-23, 23-24 आणि 24-25 या वर्षातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. माहिती आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.